दादांच्या राष्ट्रवादीत जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्यात। सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, 28 जानेवारी नंतरचा पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका असं या पत्रात नमूद करण्यात आलंय। दादांच्या मृत्यूनंतर पत्रव्यवहारावर सुनेत्रा पवारांनी आक्षेप घेतलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित दादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलीच खळबळ माजलेली आहे आणि जोरदार राजकीय हालचाली या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। दादांच्या राष्ट्रवादीत काय घडतंय नेमकं असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जातोय। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे। 28 जानेवारी नंतरचा पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका अशी विनंती निवडणूक आयोगाला केली आहे आणि याचं पत्र आता साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे। दादांच्या मृत्यूनंतर पत्रव्यवहारावर सुनेत्रा पवारांनी आक्षेप घेतल्याची माहिती मिळते। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये हेच ते पत्र आहे जे सुनेत्रा पवार यांनी पाठवलेलं आहे। दादांच्या मृत्यूनंतर पत्रव्यवहारावर सुनेत्रा पवार यांनी आक्षेप घेतलाय आणि त्या संदर्भात त्यांनी पत्र देखील लिहिलेलं आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण थेट जाऊयात। गिरीश, महत्त्वाची अपडेट, सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे 28 जानेवारी नंतर। 28 जानेवारीला आपण पाहिलं अजितदादा यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर जे काही पत्रव्यवहार झालेत त्यांना ग्राह्य धरू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। नेमकं कारण काय?